नमस्कार. आज आपण पाहणार आहात एक धार्मिक आणि आध्यात्मिक विषय, रामनामाचे महत्त्व आणि विधी. यमदूतही का थरथर कापतात, जाणून घ्या रामनामाचा महिमा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्रीराम लिहून कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया रामनामाचा महत्त्व. रामनाम केवळ एक नाव नसून ते एक तारक मंत्र आहे. या व्हिडिओमध्ये आपण रामनामाची शक्ती, यमराज आणि अजामिळाची कथा आणि जप करण्याची योग्य पद्धत सविस्तरपणे सांगितली आहे. भक्तीच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत जे प्रत्येक युगात गुंजले आहे की राम नाम जप का करावा, कसा करावा, किती करावा, सकाळी करावा की संध्याकाळी, माळेने करावा की ध्यानात, भजनाने करावा की केवळ उच्चारणाने, कोणत्या वयात याचा प्रभाव सुरू होतो आणि सर्वात मोठा प्रश्न, हे सर्व केवळ ऐकीव गोष्टी आहेत की यामागे शास्त्रात काही ठोस पुरावे देखील आहेत. रामनाम एक अद्वितीय शक्ती. रामनाम हा कोणताही साधा शब्द नाही. हे तेच नाव आहे जे तुलसीदासांनी त्यांच्या शेवटच्या श्वासातही सोडले नाही. हे तेच नाव आहे जे हनुमानजीने युद्धभूमीवरही जपले आणि हे तेच नाव आहे जे ऐकून यमराज स्वतः त्यांच्या दूतांना मागे हटवतात. जप करण्याची पद्धत, भावनेचे महत्त्व. शास्त्रांनुसार नावाचे प्रभाव उच्चारणापेक्षा भावनेवर अवलंबून असतो. भावनेशिवाय नामस्मरण म्हणजे प्राणाशिवाय शरीर आहे. माळ की ध्यान. ज्यांचे मन चंचल आहे त्यांच्यासाठी माळ श्रेष्ठ आहे, कारण ती मनाला भटकण्यापासून रोखते. ज्याचे मन स्थिर आहे त्यांच्यासाठी ध्यानात केलेला जप अधिक प्रभावी मानला जातो. वेळेचे महत्त्व. सकाळचा जप जीवनाला दिशा देतो आणि विचारांना पवित्र करतो. संध्याकाळचा जप दिवसभराचे दोष धुवून काढण्याचे काम करतो. हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे रामनाम हे केवळ 2 अक्षरांचे नाव नसून ती एक महाशक्ती मानली जाते. राम या शब्दाचा अर्थ जो सर्वांमध्ये रमतो म्हणजेच वास करतो असा होतो. रामनामाच्या अद्वितीय शक्तीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. रामनामाचे आध्यात्मिक स्वरूप. रामनामाला तारक मंत्र म्हटले जाते. शास्त्रानुसार हे नाव अग्नी, सूर्य आणि चंद्र या तिन्हींचे प्रतीक आहे. र हे अग्निबीजाचे प्रतीक आहे जे आपल्या पापकर्माला जाळून टाकते. आ हे सूर्याचे प्रतीक आहे जे अज्ञानाचा अंधार दूर करते. म हे चंद्राचे प्रतीक आहे जे मनाला शांती आणि शीतलता देते. 2. रामनामाचा प्रभाव. पुराणानुसार विविध धार्मिक ग्रंथामध्ये रामनामाचा महिमा गायला गेला आहे. महादेवांचे नामस्मरण. स्वतः भगवान शिव पार्वती देवीला सांगतात की त्यांना विष्णूच्या 1000 नावांपेक्षा विष्णू सहस्त्रनाम केवळ एकदा राम म्हणणे अधिक प्रिय वाटते. शिव स्वतः सदैव रामनामाचा जप करतात. हनुमानजींची शक्ती. हनुमानजींची सर्व शक्ती आणि भक्ती
रामनामात सामावलेली आहे. रामनामाच्या जोरावरच त्यांनी समुद्र ओलांडला आणि लंकेवर विजय मिळवला. वाल्याचा वाल्मिकी होणे. मरा मरा म्हणत चुकून राम नाम घेतलेल्या वाल्या कोळ्याचे रूपांतर महान ऋषी वाल्मिकीमध्ये झाले. हे या नामाच्या शक्तीचे जिवंत उदाहरण आहे. 3. नामस्मरणाचे फायदे. पैलू, मिळणारे लाभ. मानसिक शांती. सततच्या जपाने तणाव आणि चिंता दूर होऊन मनाला स्थिरता मिळते. पापमुक्ती. कळत नकळत केलेली छोटी मोठी पापं या नामाच्या जपाने नष्ट होतात असे मानले जाते. संरक्षण. रामनाम हे भक्ताभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करते, जे नकारात्मक शक्तींपासून वाचवते. अंतिम गती. अंतकाळी रामनाम घेतल्याने मृत्यूचे भय राहत नाही आणि मोक्ष प्राप्ती सुलभ होते. 4. जपाचे 3 प्रकार. रामनामाचा जप 3 पद्धतीने करता येतो. वैखरी, मोठ्याने उच्चार करून करणे, जेणेकरून इतरांच्या कानावरही ते पडेल. उपांशू, ओठ हलवून पण आवाज न करता केवळ स्वतःला ऐकू येईल इथपर्यंत. मानस, ओठ न हलवता केवळ मनातल्या मनात करणे. हा सर्वात श्रेष्ठ प्रकार मानला जातो. रामनाम जप हा औषधासारखा आहे. जसे औषध न कळता घेतले तरी ते शरीरावर परिणाम करते, तसेच रामनाम श्रद्धेशिवाय घेतले तरी ते कल्याणच करते. कोणत्या वयात जप करावा. रामनामासाठी कोणतेही ठराविक वय नाही. हे बालकाच्या बोबड्या बोलात तितकेच पवित्र आहे जितके वृद्धाच्या थरथरत्या आवाजात. भजन की केवळ जप. भजन मनाला विरघळवते आणि नाम आत्म्याला. भजनानंतर केलेला जप अधिक वेगाने बदल घडून आणतो. स्वर्ग मिळतो का. रामनामाचे फळ केवळ स्वर्ग नाही, कारण स्वर्ग देखील नाशिवंत आहे. रामनामाचे लक्ष्य मोक्ष किंवा ईश्वराशी एकरूप होणे हे आहे. यमराज आणि रामनामाचा महिमा सांगणारी एक अतिशय प्रसिद्ध कथा गरुड पुराण आणि पद्मपुराणात आढळते. ही कथा अजामिळ नावाच्या एका व्यक्तीशी संबंधित आहे, ज्याने आयुष्यभर पापे केली होती, पण अंतकाळी केवळ एका नावाच्या उच्चारामुळे यमदूतांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या कथेचा सविस्तर सारांश खालीलप्रमाणे आहे. अजामिळाची कथा. अनपेक्षित मोक्ष. 1. अजामिळाचे पूर्व आयुष्य. अजामिळ हा सुरुवातीला एक सुसंस्कृत ब्राह्मण होता, परंतु वाईट संगतीमुळे तो अधर्माच्या वाटेवर गेला. त्याने आयुष्यभर चोरी, लबाडी आणि अनैतिक कृत्ये केली. त्याला अनेक मुले होती. त्यापैकी सर्वात लहान मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले होते. राम आणि नारायण ही दोन्ही विष्णूंचीच रूपे मानली जातात. 2. मृत्यूचा क्षण आणि यमदूतांचे आगमन. जेव्हा अजामिळ म्हातारा झाला आणि मृत्यूच्या दारात उभा होता, तेव्हा त्याला नेण्यासाठी यमलोकातून भयानक यमदूत आले. त्यांना पाहून अजामिळ प्रचंड घाबरला. मृत्यूच्या भयाने व्याकुळ होऊन त्याने आपल्या लाडक्या लहान मुलाला हाक मारली, नारायणा नारायणा. जरी त्याने मुलाला बोलावले होते तरी त्याच्या मुखातून देवाचे नाव आले होते. 3. विष्णुदूतांचा हस्तक्षेप. अजामिळाच्या मुखातून नारायण म्हणजे राम, विष्णूचे नाव, हा शब्द बाहेर पडताच
वैकुंठातून विष्णुदूत तेथे प्रकट झाले. त्यांनी यमदूतांना अजामिळाचा प्राण नेण्यापासून रोखले. यमदूत गोंधळले, कारण त्यांच्या हिशोबात अजामिळ हा मोठा पापी होता. यमराज आणि यमदूतांचा संवाद. जेव्हा यमदूत रिकाम्या हाताने यमलोकात परतले, तेव्हा त्यांनी यमराजांना विचारले, महाराज, या विश्वात तुमच्यापेक्षाही मोठी सत्ता कोणाची आहे का? आम्ही एका पाप्याला आणायला गेलो होतो, पण काही तेजस्वी पुरुषांनी आम्हाला रोखले. तेव्हा यमराजांनी राम नामाचा महिमा सांगताना जे उद्गार काढले ते आजही स्मरणीय आहेत. सर्वोच्च सत्ता. यमराज म्हणाले, हो, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ एक स्वामी आहे. तो म्हणजे भगवान विष्णू अर्थात राम. मी केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करतो. नामाची शक्ती. यमराजांनी स्पष्ट केले की एखादी व्यक्ती कितीही पापी असली तरी जर तिने मरताना किंवा संकटात देवाचे नाव म्हणजेच राम किंवा नारायण घेतले तर त्या व्यक्तीवर माझा म्हणजेच यमराजाचा अधिकार राहत नाही. दूतांना ताकीद. यमराजांनी आपल्या दूतांना बजावले की ज्याच्या जिभेवर भगवंताचे नाव आहे आणि ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांच्या वाटेला कधीही जाऊ नका. कथेचा पैलू. शिकवण. नामाचे सामर्थ्य. अजामिळाने मुलाच्या नात्याने नाव घेतले तरीही त्याला नाम घेण्याचे पूर्ण फळ मिळाले. पापांचा नाश. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जाळून राख करतो, तसेच राम नाम सर्व पापांना भस्म करते. यमराजाचे नमन. साक्षात मृत्यूची देवता यम देखील राम नामाचा आदर करतात, कारण ते नाव मृत्यूवर विजय मिळवून देते. राम नाम कलिमल शमन म्हणजेच कलियुगातील सर्व मल म्हणजेच पापे नष्ट करण्याची शक्ती केवळ राम नामात आहे. यमराज आणि राम नामाचा महिमा. गरुड पुराणात उल्लेख आहे की यमदूतांनी एका अशा व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला ज्याने आयुष्यभर कोणतीही पूजा केली नव्हती, परंतु कळत नकळत राम नामाचा उच्चार केला होता. तेव्हा यमराजांनी त्यांना थांबवले, कारण जिथे राम नामाचा स्पर्श होतो तिथे यमाचा अधिकार संपतो. राम नाम जप ही कोणतीही जादू नाही, तर परिवर्तनाची प्रक्रिया आहे. निष्कर्ष. राम नाम जप हा ओझे नाही, प्रदर्शन नाही आणि नियमांचा कारावास देखील नाही. हा एक आधार आहे. जेव्हा मन तुटते तेव्हा, जेव्हा रस्ता दिसत नाही तेव्हा आणि जेव्हा जीवनातील कठीण क्षण समोर येतात तेव्हा. तुम्हाला हनुमंताला अमरत्वाचे वरदान कसे मिळाले हा व्हिडिओ पाहायचा असेल तर ही माहिती संपताच एंड स्क्रीनमध्ये पाहू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच जय श्रीराम लिहून कमेंट करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा. अशाच प्रकारे धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीकरिता आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.